नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्ता चाचणीमधील पुढील भाग आज आपण पाहणार आहोत. लयबद्ध मांडणी या घटकामध्ये तिसरा एक उपघटक आहे तो म्हणजे अंकांचा वापर करून लयबद्ध मांडणी तयार करणे. या प्रश्न प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अंकांची मांडणी केलेली असते. अंकांचा क्रम बदलणे, काही अंकाचा गट पुन्हा पुन्हा घेणे, अशा प्रकारच्या रचनांचे योग्य निरीक्षण करून रिकाम्या जागी येणारे अंक शोधावयाचे असतात. त्यातील काही नमुना प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 ते 15 साठी खाली दिलेल्या अंकांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी कोणते अंक क्रमशः येतील. प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये काही लयबद्ध मांडणी आपल्याला दिलेली आहे आणि 3 ठिकाणी रिकाम्या जागा आहेत. या लयबद्ध मांडणीचं जर निरीक्षण केलं तर असं दिसून येतंय की यामध्ये 4 अंकांच्या गटातील पुढचे 3 अंक पुढच्या गटासाठी घेऊन त्याचा चौथा अंक वेगळा घेणे, या क्रमाने पुढील सर्व गट तयार करता येतील. म्हणजेच 4, 6, 8, 9 या पहिल्या 4 अंकामधील नंतरचे 3 अंक म्हणजेच 6, 8, 9 हे पुढच्या 4 अंकासाठी अगोदर घ्यायचे व शेवटचा अंक हा वेगळा घ्यायचा. म्हणजेच पुढील गट तयार होईल 6, 8, 9 आणि वेगळा अंक घेतलाय 2. यामधील शेवटचे 3 अंक 8, 9, 2 आणि पुढे घेतलाय 3 वेगळा घेतलाय. अशा प्रकारे जर आपण रचना करत गेलो तर असं आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 1 मधील जे अंक आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील. म्हणून प्रश्न क्रमांक 1 चा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 2 यामधील लयबद्ध मांडणी जर पाहिली आपण तर 1, 1, 2, 3 वेळेस दिलाय. परत पुढं रिकामी जागा 3, 5 वेळेस आहे. 1 रिकामी जागा आहे. 4, 6 वेळेस परत 1 रिकामी जागा. याचं जर आपण नीट निरीक्षण केलं आणि दिलेले पर्याय पाहिले तर या मांडणीमध्ये 1, 2, 3 आणि 4 हे अंक अनुक्रमे 2, 4, 6 व 8 वेळा घेता येतात आणि त्यानुसार रिकाम्या जागी येणारे अंक आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळतील. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 1, 4, 2, 4, 3, 4 एक रिकामी जागा आहे. 4, 5, 4, 6 रिकामी जागा. 7 परत 1 रिकामी जागा. या क्रमाने 1 ते 7 अंकानंतर प्रत्येक वेळी 4 हा अंक घेतलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि प्रत्येकाच्या मध्ये 4 हा अंक लिहिलेला आहे. म्हणून या ठिकाणी जर पर्याय क्रमांक 4 मधील अंक आपण जर रिकाम्या जागी क्रमाने टाकले तर अशा प्रकारची रचना आपणाला मिळेल. म्हणून प्रश्न क्रमांक 3 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 4 दिलेली मांडणी तिचं निरीक्षण करा. व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर या मांडणीमध्ये 3-3 अंकांचे गट आपणाला करता येतील. यासाठी पहिल्या गटातील दुसरा व तिसरा अंक
पुढच्या गटासाठी आहे त्याच क्रमाने घेणे व तिसरा वेगळा अंक घेऊन मालिका पूर्ण करणे, याप्रमाणे सर्वच गटाची मांडणी आपणाला करता येईल. म्हणजेच या ठिकाणी त्यासाठी आपल्याला रिकाम्या जागी पर्याय क्रमांक 3 मधील अंक घ्यावे लागतील. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या मांडणीमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर या मांडणीमध्ये पहिले 6 अंक पुढे लिहिताना तिसऱ्या अंकापासून आहेत. त्या क्रमाने लिहून पहिले 2 अंक शेवटी घेतलेले आहेत. त्याच क्रमाने लिहून अशीच मालिका पुढे चालू ठेवता येईल. त्यासाठी आपणाला पर्याय क्रमांक 3 मधील 6, 5 आणि 9 हे अंक अनुक्रमे रिकाम्या जागी लिहिता येतील. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. 1, 3, 5 पुढे रिकामी जागा दिली 9, 2 परत एक रिकामी जागा 6, 8 परत एक रिकामी जागा 4, 2, 9, 7, 5, 3, 1 अशा प्रकारे आपल्याला मांडणी दिलेली आहे. या मांडणीनुसार प्रथम विषम अंक त्यानंतर सम अंक 8 पर्यंत लिहून 8 त्यामागील अंक उलट क्रमाने लिहिलेले आहेत. म्हणजेच 1, 3, 5, 7, 9 हे 1 ते 10 पर्यंतचे विषम अंक झाले. नंतर 2, 4, 6, 8 हे 1 ते 10 पर्यंत हे सम अंक झाले. परत 6, 4, 2 हे सम अंक 9, 7, 5, 3, 1 हे उलट्या क्रमाने विषम अंक लिहिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मधील अंक लिहून ही मालिका पूर्ण करता येईल. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 7. या मांडणीचं जर निरीक्षण केलं तर या मांडणीमध्ये अनुक्रमे 11चा वर्ग, 101चा वर्ग व 1001चा वर्ग क्रमाने लिहिलेले आहेत. त्यानुसार या प्रकारची मांडणी आपल्याला तयार करता येईल. 11चा वर्ग लिहिला, त्याच्यापुढं 101चा वर्ग, त्यापुढे 1001चा वर्ग लिहिला तर रिकाम्या जागी आपल्याला पर्याय क्रमांक 4 मधील 1, 0 व 2 हे अंक अनुक्रमे घेता येतील. म्हणून या प्रश्न क्रमांक 7चा अचूक पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8. या मांडणीचं निरीक्षण केल्यानंतर असं दिसून येईल की या मांडणीमध्ये सलग 2 अंकाची बेरीज 12 येते. अशा पद्धतीने ही मांडणी केलेली आहे. शेजारच्या 2 अंकांची बेरीज 12 आली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मांडणी करता येईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. 1, 2, 3 रिकामी जागा 8, 9, 5, 6, 7, 4 रिकामी जागा 6 रिकामी जागा 4, 5
या मांडणीमध्ये 3-3 अंकांचे गट करून ते क्रमशः चढत्या क्रमाने घेतले आहेत. जसं की 1, 2, 3, 7, 8, 9, 5, 6, 7, 4, 5, 6, 3, 4, 5. म्हणजेच या ठिकाणी आपणाला पर्याय क्रमांक 2 मधील अंक रिकाम्या जागी घ्यावे लागतील. म्हणून याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. या अंकांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी अनुक्रमे पर्याय क्रमांक 3 मधील अंक येतील. ते कसे तर या मांडणीत पहिल्या 5 अंकांचा गट पुढे लिहिताना तिसऱ्या अंकापासून पुढे आहे तसा व शेवटी दुसरा व पहिला अंक क्रमाने घेणे, याप्रमाणे दुसऱ्या गटातील अंक तिसऱ्या गटासाठी व तिसऱ्या गटातील अंक चौथ्या गटासाठी घेणे आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मधील अंक क्रमाने आपणाला घेता येतील. प्रश्न क्रमांक 11. या मांडणीत पहिले 3 अंक विषम, त्यानंतरचे 3 अंक सम, त्यानंतरचे 3 अंक पुढच्या 3 पासून सुरू होणारे विषम अंक, त्यानंतरचे 3 अंक 4 पासून सुरू होणारे सम अंक घेतले आहेत. सम विषम अशा प्रकारे एकाआड एक या ठिकाणी रचना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 मधील अंक आपणाला त्यासाठी घेता येतील. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12. या अंकमांडणीत पहिल्या 8 अंकामधील शेवटून दुसऱ्या अंकापासून उत्तर क्रमाने अंक लिहून व शेवटचा अंक लिहून दुसरा गट लिहिणे, याप्रमाणे दुसऱ्या गटावरून तिसरा गट आपणाला लिहिता येईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर. प्रश्न क्रमांक 13. या मांडणीमध्ये 3 गट केलेले आहेत. 6, 7, 8, 9, 4, 5, 6, 7 व 2, 3, 4, 5. या प्रकारात पहिला अंक 1 वेळा, दुसरा अंक 2 वेळा, तिसरा अंक 3 वेळा व चौथा अंक 2 वेळा घेऊन मांडणी केलेली आहे. अशा प्रकारे जर आपण रचना केली तर आपल्याला रिकाम्या जागी पर्याय क्रमांक 3 मधील अंक मिळतील. म्हणून याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 14. 5, 4, 9 रिकामी जागा दिलेली आहे. 2, 6, 7 परत एक रिकामी जागा. 9, 3, 2, 6, 9, 3, 2 परत शेवटी एक रिकामी जागा. या मांडणीमध्ये 5, 4, 9, 3, 2, 6, 7 हे अंक प्रथम घेऊन दुसऱ्या गटासाठी पहिला व शेवटचा अंक वगळून तिसऱ्या गटासाठी दुसऱ्या गटातील पहिला व शेवटचा अंक वगळून याचप्रमाणे चौथा व 5वा गट बनवणे आवश्यक आहे. या ठिकाणी असं केलं आपण तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मधील अंक रिकाम्या जागी मिळतील. प्रश्न क्रमांक 15. दिलेल्या मांडणीमध्ये पहिल्या 6 अंकांचा एक गट
बनतोय। दुसरा गट तयार करताना मधले 2 अंक प्रथम घेतल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूचे अंक त्यापुढे क्रमाने, त्यानंतर दोन्ही बाजूचे शेवटचे अंक आहेत त्याच क्रमाने लिहिणं या ठिकाणी आवश्यक आहे। अशा प्रकारे जर आपण रचना केली तर पर्याय क्रमांक 2 मधील अंक आपणाला रिकाम्या जागी घेता येतील। म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे। अशा प्रकारे या भागावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। थांबूया। धन्यवाद।